सेल्फ अप्रूव्ड टूर कंपनी. माझ्यासोबत नुकताच एक इन्सिडेंट घडला. तुमच्यासोबत पण घडू शकेल किंवा घडून गेला असेल, पण आपल्याला ते माहीत नाहीये, की आपण त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची कशी? तर माझं काय म्हणणं आहे, म्हणजे एक इन्सिडेंट सांगतो आधी. तर आम्ही एक टूर पॅकेज बुक केलं होतं आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचे हॉटेल्स बुक नव्हते. चेकआउट करताना त्यांचं पेमेंट वेळेवर होत नव्हतं. 2 अडीच 3 तास आम्हाला थांबावं लागत होतं. हे 2 ते 3 वेळा घडलं तिथे. तर मला काय म्हणायचंय, हा एक भाग झाला ह्या सेल्फ अप्रूव्ड टूर कंपन्यांचा. तर असे बरेच आहेत. म्हणजे तुम्ही सेफ्टी बघताय का? तुमचा गाईड ओके आहे का? हे बरंच त्यामध्ये इन्क्लुडेड आलं, बरोबर? तर मला फक्त एकच प्रश्न पडलेला आहे, की सेल्फ अप्रूव्ड टूर कंपन्या ज्या आहेत, तुमच्याकडे सरकार मान्यता प्राप्त काही आहे का? लायसन्स वगैरे म्हणतो आपण तसं काही आहे का? की जे तुम्हाला म्हणते, की तुम्ही ह्या टूर कंपन्या चालवा. अदरवाईज याची जबाबदारी घेणार कोण? आपण काय करतो, जिकडे बाबा आपले पैसे वाचतायत, आपण तिकडे जातो. पण पैसे वाचवण्याच्या नादामध्ये आपली सेफ्टी, आपला वेळ हे आपण बघतच नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि मार्केटमध्ये खूप साऱ्या चांगल्या कंपन्या सुद्धा आहेत, ज्या की सरकार मान्यता प्राप्त आहेत.